इंस्टाग्रामवर सोलापुरातील अल्पवयीन मुलीशी दिल्लीच्या समीर उर्फ अजनान मोहम्मद नसीम वय 19 या तरुणाशी ओळख झाली। यातून एकमेकांशी बोलणं वाढत जाऊन आपली सुखदुःख एकमेकांना शेअर करू लागले। इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या समीर हा अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढू पाहत होता। तू दिल्लीला ये, आपण लग्न करू, मी तुझ्यासाठी हिंदू धर्म स्वीकारतो, असे तो तिला नेहमी म्हणायचा। मात्र तिने त्याला प्रतिसाद न दिल्याने तिला कन्व्हिन्स करायला तो सोलापुरात आला। सोलापुरात आल्यावर एका लॉजवर अजनान उर्फ समीर नसीम याने मुक्काम ठोकला। त्याने या अल्पवयीन मुलीला भेटायला बोलवले। शहराचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिराजवळ तो तिला भेटला। हातात देवाचा दोरा बांधला, देवाची शपथ खाऊ लागला की तू दिल्लीला चल, मी हिंदू धर्म स्वीकारतो, आपण लग्न करू। मात्र ती अल्पवयीन मुलगी त्याला प्रतिसाद देत नव्हती। आपलं मैत्रीचं नातं आहे, ते असंच राहू दे असं सांगत होती। तो तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता। हा सर्व प्रकार तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या लक्षात आला। त्यांनी पोलिसांना बोलावून घेऊन दोघांना ताब्यात दिलं। अजनान उर्फ समीर नसीम याला इथं यायला कोणी पैसे पाठवले, त्याला कोण सपोर्ट करत आहे, हा लव जिहादचा प्रकार आहे का, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी हिंदू संघटनांकडून करण्यात आली आहे। ते पुढे जाऊन त्या मुलीचं काय करणार होता काय नाही आता त्यालाच माहीत। आम्ही तर म्हणतो ते सगळी सखोल चौकशी व्हायला पाहिजे। त्याला कुठल्या मदरशामधनं पैसे आलेत, त्याच्या मोबाईलला कुठले पैसे आलेत, कोण त्याला मदत करत आहेत, कुठला मौलाना मदत करत आहे, आणि दिल्लीमधनं कुठनं तरी दिल्लीमधनं इथे याची त्याची डेअरिंग झालीच कशी। पोलिसांनी अधिक तपास केला असता अजनान उर्फ समीर नसीम हा दिल्लीचा तरुण सोलापुरात येऊन अल्पवयीन मुलीला धर्म स्वीकारण्याचे आमिष दाखवत लग्नासाठी फूस लावून पळवून नेत होता असे प्रत्यक्षदर्शींना आढळले। त्यानुसार त्याच्यावर भारतीय नागरी संहिता कलम 137/2, लग्नासाठी आग्रह करत असल्याचे कलम 87 आणि पॉक्सोचे कलम देखील दाखल झाले आहे। तिच्या संपर्क होता आणि तिला लग्न करण्यासाठी आग्रह करत होता आणि आपण तू सोलापूरवरून दिल्लीला निघून ये, आपण इकडे लग्न करू वगैरे अशा पद्धतीने त्या मुलीला तो आमिष दाखवत होता। परंतु मुलगी त्या गोष्टीला तयार नव्हती। त्यामुळे तिला भेटण्यासाठी तो एक साधारण 9 तारखेच्या आसपास सोलापूर येथे आला। सोलापूर स्टेशन या ठिकाणी ती मुलगी त्याला भेटण्यासाठी आली। त्यानंतर तो मुलगा आमच्या हद्दीमध्ये एक लॉज आहे, त्या लॉजवरती थांबला आणि ती मुलगी त्याला लॉजच्या बाहेर येऊन भेटत होती आणि ते फिरत होते। दरम्यान तो मुलगा जो आहे तो त्या मुलीला आपण लग्न करू, लग्नासाठी तिला आग्रह करत होता। लग्न केल्यानंतर मी हिंदू धर्म स्वीकारतो वगैरे अशा पद्धतीने त्या मुलीला तो आमिष दाखवायचा प्रयत्न करत होता। परंतु ते मुलीला पळून जाणं वगैरे ह्या गोष्टी काहीतरी पटत नसल्यामुळे तिने त्यास विरोध केला होता। त्याच दरम्यान पुन्हा 11 तारखेला हे लॉजच्या बाहेर भेटले आणि तिथून ती मुलगी आणि तो मुलगा हे दोघे सिद्धेश्वर मंदिर ठिकाणी आले आणि मग अशा पद्धतीने आमच्याकडे आले।